जकर्या याचा 2:5 परमेश्वर म्हणतो, मी तिच्या सभोवर मी तिला अग्नीचा कोट होईन व तिच्या ठाई मी तेजोमय रूप होईन. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला खूप अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वर इथे काय सांगत आहे या वचनाद्वारे, की जे यरूशलेम ही पवित्र अशी आपली भूमी आहे, तिथे परमेश्वर काय म्हणत आहे की तिचे रक्षण करण्यासाठी तिच्या सभोवर मी अग्नीचा कोट होईन. परमेश्वर स्वतः मी तिथं उपस्थित राहून मी तिचे रक्षण करेल म्हणतोय आणि त्यासाठी तो स्वतः काय होणार आहे, अग्नीचा कोट होणार आहे व तिच्या ठाई मी तेजोरूप होईन. म्हणजे माझं रूप जे आहे मी तेजोमय करेल आणि त्या भूमीचं मी काय रक्षण करेल. तसंच परमेश्वर आपल्याला इथं हे सांगू पाहत आहे प्रियानो, की आपण सुद्धा परमेश्वराचे काय आहोत, प्रिय असे काय लेकरं आहोत. त्यामुळे परमेश्वर आपले सुद्धा रक्षण, जसं तो यरूशलेमेचे रक्षण करण्यासाठी तो अग्नीचा कोट होणार आहे, तसेच तो आपले रक्षण करण्यासाठी सदैव तो आपल्यासोबत आहे. तो आपल्या अवतीभोवती त्याच्या अग्नीचा कोट धारण करून आहे आणि त्याची दिव्य दूत आपल्यावरती पहाऱ्यासाठी त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याचं तेजोमय रूप आपल्याला सदैव येणाऱ्या सर्व संकटापासून, सर्व अडचणीपासून आपल्याला दूर करतं. कारण परमेश्वर महान आहे आणि इथे आपल्याला सांगत आहे की आपण काय केलं पाहिजे, परमेश्वरावरती अटूट असा विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे माझ्या बहीण भावांनो. कारण परमेश्वराचं काय आहे, तेज आहे, अलौकिक असा आपला परमेश्वर आहे आणि तो काय करत आहे की तेथील सर्व रहिवाशांना तो काय करत आहे, आश्वासन देत आहे, आश्वस्त करत आहे. तसंच परमेश्वर आपल्याला सुद्धा आश्वासन देत आहे की तो काय करणार आहे, आपले रक्षण करण्यासाठी तो सभोवर अग्नीचा कोट होईल आणि आपल्या ठाई तो तेजोमय रूपसुद्धा धारण करेल, जेणेकरून आपल्यावरती कसलंही संकट येणार नाही, कुठलंही अरिष्ट आपल्याजवळ येणार नाही. तर परमेश्वर काय करणार आहे, आपल्याला सर्व संकटातनं, सर्व अडचणीतनं तो काय बाहेर काढण्यासाठी सर्व समर्थ आहे. तर ह्या अद्भुत अशा वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या राजा. हो देवा, हो परमेश्वरा, जसं तू यरूशलेम याला अपवित्र ठिकाणाला तू संरक्षण देणार आहेस माझ्या राजा, तिच्या सभोवर, होय माझ्या राजा, तिच्या सभोवर यरूशलेमेच्या पूर्ण सभोवर तू तुझं तेजोमय रूप काय करणार आहेस, धारण करून त्या सर्वांना तू रक्षण करणार आहेस, त्यांचे संरक्षण तू करणार आहेस, त्यांच्या भोवती तू अग्नीच्या भिंतीसारखा उभा राहणार आहेस माझ्या देवा. होय परमेश्वरा, तसंच देवा, जसं तू यरूशलेमेचं रक्षण करणार आहेस माझ्या पित्या, तसंच तू आम्हा सर्वांचं सुद्धा रक्षण करणार आहेस असा माझा विश्वास आहे माझ्या बाप्पा. हो देवा, तुझ्या सुरक्षित हातामध्येच आम्ही सुरक्षित आहोत माझ्या राजा, कारण तू महान असा परमेश्वर आहेस. तू आम्हाला सर्व संकटातनं बाहेर काढणारा महान असा देव आहेस माझ्या राजा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. आमच्यावर येणारं प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण ही फक्त आणि फक्त तूच सारू शकणारा महान असा परमेश्वर आहेस आणि तू असं करतोस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. तसंच माझ्या बाबा, माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवाराला तू आशीर्वादित कर माझ्या राजा. हो देवा, ज्या कोणी माझ्या बहीण भावांच्या अडचणी असतील माझ्या राजा, त्या सर्वांचे तू मार्ग मोकळे कर माझ्या राजा. विशेष करून मागते बाप्पा, आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, ज्या आजारी आहेत परमेश्वरा, त्या सर्वांना तू चंगाई दे माझ्या राजा. कारण तुझं वचन सांगतं बाप्पा, मागा म्हणजे मिळेल. होय माझ्या राजा, मी माझ्या पूर्ण यूट्यूब परिवारातील जे कोणी सदस्य आजारी आहेत माझ्या राजा, त्या सर्वांसाठी मी आरोग्य आणि चंगाई मागते माझ्या राजा. हो देवा, तू ते दिलीस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जसं प्रत्येक व्यसनातनं बाहेर पडण्यास सर्वांना तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. अधिक आणि अधिक तुझ्या वचनात आम्ही वाढावं यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या परमेश्वरा. आणि प्रत्येकाला तू ज्ञान, बुद्धी आणि समज देऊन तू वाढव माझ्या राजा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते आणि छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड.
शालोम. गॉड ब्लेस यू ऑल.